नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा घेऊन आलो तुमच्यासाठी नवीन ब्लॉग. आज आम्ही चाललो आहे भीमाशंकरला. आजची तारीख आहे 25, उद्या 26. उद्या शिवरात्र आहे. तर शिवरात्रीसाठी आम्ही रात्रीतून ट्रेक करून जाणार आहे. रात्री पोहोचणार, सकाळी दर्शन वगैरे घेणार, डोंगरातून जाणार आहेत. बघूया कुठून कसं जायचं आहे. पहिल्यांदा चाललं आहे, पूर्ण बघा, मजा येईल. कसं चाललं, मी पण पहिल्यांदाच चाललो आहे. आता 2-3 वेळा जाऊन आलो आहे. बाकीचं आम्ही दोघं आमचे कुठले कुंभमेळ्यातले सापडलेले लोक चाललं आहे. चला बघू पुढे. आता रिक्षाला आहेत, रिक्षाला माहीत असं मग कर्जाच्या जवळ रिक्षाला आहे. तिथून आम्ही जाणार आहेत खांडसला ना, खांडसला बाईक ठेवणार आणि बाईक घेऊन तिथून पायी जाणार आहेत. तर आम्ही आता येत 8 जण हे नवीन आहे तिकडचे रिक्षाचे. आणि हां, हे आम्हाला कुंभमेळ्यात सापडलेले आहे. तो एक, तो कुठे गेला तो? हां, तो पण एक प्रतीक आहे. आणि हा एक, याला ओळखत असेल, हा कलाकार प्रतीक. तो एक प्रतीक. आणि टोटल आम्ही 8 जण आहेत. आता मी रोडला आहेत, हे बघा बाईक घेऊन चाललोय. हां, बाय बाय. चला जातो आता, तिकडे भेटू पुढं काय ते काय किती मच्छर जातात काय नाही. मी तर चड्डीच घातले, चड्डी ना हाफ टी शर्ट. बाकीचं मस्त ट्रॅक सूट घालून आलं ते बघ, ट्रॅक सूट घालून आलेत ना. आम्ही तसं चाललोय, म्हणजे आम्हीच आता बघू पहिल्यांदा चाललोय तर काय करतो ते. देखो हम लोग जा रहे हैं अभी. ये हमारे आगे 3 गाड्या आहे आणि मी इकडे मागं आहे. आणि आमच्या पाठीमागं बघा, आमच्या पाठीमागं एक गाडी आहे, बाईकवर आहे. आईसला असली थंडी लागते ना, भेंडी. हे साला मस्त जॅकेट, शूज, ट्रॅक वगैरे घालून आलं. मी चड्डीवाला ना हाफ टी शर्ट आलंय. काय करशील आता, बघू पुढं जाऊन काय होतं ते. त्याची ट्रॅक आणले मी बॅगेत, लागली तर ती घालू. आता थंडी लागते आत्ताच, बघू पुढं काय आहे ते दाखवतो नंतर. चलो बाय बाय. ॲक्सिडेंट झाला इथे बरं. रस्ता बघा, सरळ आला ना, सरळ गेला भेंडी. नशीब कोणाला काय लागलं नाही जास्त. आणि बघा डायरेक्ट गाडी गेले, जाता ॲक्सिडेंट लाईव्ह. डायरेक्ट गाडी गेली आहे बघा. बरं काय लागलं नाही भाई मित्रांनो, नीट चालवा, हळू या. हे बघा ना, ॲक्सिडेंट झाला. आईच्या गावात गेली डायरेक्ट ह्याच्यामध्ये. मायला पोचलो आहे बघा, गर्दी बघा, एवढी लोक आलेत म्हणजे आम्हीच नाही. मागून लागल्यात गाड्या एवढ्या, पाठी मागून गाडा लावला तेवढा. आता आम्ही पोचलोय, इथून स्टार्टिंग आहे आमची. इथं आता गाडी लावू, कुठं जागा भेटते बघू. पूर्ण पॅक आहे, एवढी गर्दी. वाटलं नव्हतं एवढी गर्दी असेल, भरपूर लोक आहेत. बघू आता पुढं काय ते, पुढं दाखवतो मी. गाडी किती येतो, फुल ऑन गर्दी, फुल ऑन. हे बघा आमची पार्किंग बघा. हे बेनं कुठं टाकले बघा गाडी, जंगलात. अजून टाक ना, हे आतमी टाक ना ललित. हे का गाडी लावायची जागा आहे का? पुढे घे. हे बघा सगळे असेच कुठं पण टाकल्यात. हे देखो हमारी पार्किंग, देखो पार्किंग लावलेली आहे फायनल. हे बघा काली कुठं दिसत पण नाही अंदरमध्ये. जे आम्ही चाललो आता, इथं उद्याचं नियोजन आहे. हे देखो फुल ऑन पार्किंग. पार्किंगला जागा नाही, गाड्या बघा कशा लावल्यात. रात्री काय दिसत नाही मला, गाड्या किती लावल्या. आई शपथ, फुल ऑन गर्दी आहे. इथून आमची सुरुवात. चला इथून आमची सुरुवात. आणि हे मी बाकी सगळं ट्रॅकवर आहे, मी चड्डीवर आहे. पण आता गरम होणार, आता मला आताच गरम व्हायला लागला. आता वर गरम होणार, दाखवतो कोण कोण येत आता. हे बघा, ही आमची टीम आहे. 7 लोक, 8 नाही 9 आहेत. 9 लोक आहेत. चलो, हे आपले कुंभमेळ्यात सापडलेले लोक आहेत. बाकीचे आमची टीम पूर्ण हे इथपर्यंत गाड्या लावत. आता बघू पुढं काय. हे चाललंय जिमला, येड जिमला चाललंय बॅग घेऊन. बोलतो आताच जमलंय. काय बोलशील, याला नीट सांभाळायला लागेल, याच्यावर लक्ष ठेवा तुम्ही. बाकी पुढे काय काय करू ते बघू, दाखवलं तुम्हाला काय काय होतं. आता इथून आमची सुरुवात झालेली आहे. तर आता काय अंधार आहे म्हणून फ्लॅशवर, म्हणजे बॅक कॅमेऱ्यातच व्हिडिओ काढणं आहे. पण तुम्हाला दाखवतो पुढं काय काय दाखवता येईल ते. आई शपथ, हे बघा. तर मला खाली बघू दे, नाही तर पडाचो कुठं. ऐची का खाली बघू दे, नाही तर पडाचो. चलो बाद में मिळते. रस्ता बघा, रस्ता. आता काय ट्रेकिंगला आलं म्हणजे रस्ता तर असंच असणार. बाकी बघू पुढं काय ते. चलो यो बाय यो. अर्धा पण नाही आलो अजून, तर भरपूर आहे. 10 वाजता निघलो होतो, 11 वाजता इथं पोचले खांडसला. आणि घाम बघा, मायला भारी कार्डिओ होईल आज.
पेटी पडत चालली यांची. एक एक हलो एक पेटी पडत चालली. 10 मिनिटच झाले चढून, पण चांगला घाम निघतोय. चला गाडीवर थंडी लागत होती मध्ये मध्ये, पण आता असं बरं वाटतंय मला की मी शॉर्ट्स घातले म्हणून. हा बाकी बघू हमरे. पाण्यावाला गडी एक गडी पाण्यावाला लगेच. हे घे बॅग दे बघ. चलो चालतोय. घाम बघा. कार्डिओ मस्त होय का आज. कार्डिओ होऊन जाईल मस्त. आणि एकाची पेटी पडली हे बघा. ओके साऊंड कोणाकडे बंद करा रे. वरून आदेश आहेत. हा पसीना हो गया. अजून अर्धा पण नाही आलं. 15 मिनटं झाली. 10 वाजता आम्ही निघालो होतो गाडी घेऊन. 11 वाजता खांडसला पोचलो. तिथून चालू केलं आहे. आता अर्धा चढतोय. आणि आता एका मंदिराजवळ आम्ही आलोय. मंदिरात पोचलोय. इथं दर्शन घेऊ. दर्शन घेऊ जाऊ पुढे. चला बघा अर्ध्या म्हणजे 10 मिनिटात पोचलोय. गणपतीचं मंदिर मस्त. दर्शन घेतला म्हणजे पुढचा प्रवास सुखाचा होईल, त्याच्यासाठी दर्शन घेतात. एवढी चढण्याची त्यांना ताकद द्या बाप्पा. हां बाकी बघा दर्शन घेतलं आम्ही. काकडीला ते आहे तिथं माणूस बसलाय तरी आमचा माणूस कापतोय. काय करशील, किती घाई आहे त्याला तशीच त्यांनी कापलेली तशीच पाहिजे. हो पसीना हो गया. आम्ही ये आदमी पर गौर करो, ये साला थक जाता है. नाही तिथं जोर काढतो. हां हे देखो चतुर काय नाश्ता आणला आहे. इथं 5 मिनटं बसू. बरोबर येते का 5 मिनटं बसू, खाऊ पिऊ आणि परत जाऊ. पसीना चलो बघू पुढं काय ते. माया पुण्याला देखो कशी पायरी चढतंय. चलो मी पण चढतो नंतर दाखवतो. फुसफुस करायला लागले. दिसतं का बघ मी बरोबर याच्यात. आयला साला अँगलच भेटत नाही. रात्रीचा ट्रेकिंगचा असा विषय. पुढच्या टायमाला आपण फुल सेटअप करू म्हणजे सगळं करता येईल. आता आम्ही सुनसान जंगलात येत. कोणता माकड काय घेऊन जाईल तरी पत्त्याने लागायचा. हा काकड्या खाल्ल्यात त्या घशापर्यंत आल्यात. आणि हे देखो शॉर्टकट नाही रे पुसणाऱ्या. हा शॉर्टकट. हा गणपती बाप्पा मोरया. आवाज बंद झालाय बाबू. हा बाकीचं खालीच राहिलं. आम्ही वर आलो. कार्डिओवाले आहेत ना आम्ही. जिममध्ये जेवढं घाम काढतो हे तर नथिंग आहे. फक्त छाती भरली थोडीशी, बाकी काय नाही. बाकी तर असं चढू. हां फक्त थोडंसं दम लागतंय. पण आणलं आम्ही खायला काय 12 वाजेपर्यंत खाऊ. 12 नंतर उपवास. तोपर्यंत किती घाम निघते काय माहीत. हा बा आम्ही तिघं पुढे. थांब रे इकडे. हा 2 सगळ्यात पुढं आम्ही येतो ग. आणि हॅलो. हां आम्ही तिघंच पुढं आलोत. एका स्टोअरपाशी पोचलोय. बाकीचं दमलत. बाकीच्यांची पेटी थोडीशी पडले. हा थांबणार नाही. इथं आहेत घरं वगैरे आहेत थोडीशी. तुम्हाला दाखवतो थोडासा काय काय दाखवता येईल ते. मीच नीट दिसतं का नाही मलाच माहीत नाही. चला हा बघा एवढा पोचलाय. काय दिसतंय. हां लाईटी दिसतं का तुम्हाला. लाईटी तसं जायचं आम्हाला. हा प्लेन रस्ता आहे. हो बाकीचं मागे आहे तिघं चौघं. हां तर प्लेन रस्ता आहे. आणि दगडी वगैरे लावलेत रस्त्यासाठी ना. काही गरज नाही. एवढी लोकं चालत बघा दिसतं का समोर. एवढे लोक गेलेत. आम्ही पण चाललो आहे. भेंडी माझी अशी हालत झाली. माझ्या पाठीत पूर्ण घामघाम झाला आहे. मी बॅग पुढे घेतले. घाम तर पक्का निघला आहे.
12 वाजत आलं, 12 पावणे 12 झालं. मस्त वाटतं आता, वर गार वाटतंय, हवा वगैरे येते. तर चला ते तिकडे जायचं आपल्याला, दाखवतो तुम्हाला पुढं. ओके टाटा. हे आहे आमचा पराठा ब्रेक. बघा घामाघूम झाले सगळ्या. माझ्या शिक्षणच काढला डायरेक्ट, एवढा घाम आलाय. अभि हमारा हे पराठा ब्रेक. काय रे, कसं वाटतं तुला? एक नंबर. एक नंबर ना, चांगला फील भेटला एकदम. चांगला फील भेटला ना. अजून अर्धा आहे बाकी, अजून भरपूर टाइम आहे. 12 वाजायला आल्यात म्हणून लवकर आमचा उपवास आहे सगळ्यांचा ना उद्या, म्हणून मग सगळं खायला थांबलत. खाना जरूर आहे. 8 मिनिट बाकी आहे, 8 मिनिट 8 मिनिटं बाकी आहेत म्हणून जेवून घेतो, सॉरी खाऊन घेतो. हो देखो आशिक काय हे देखो, श्वास पराठे पराठे मागे बसलं. ये देखो हमारी बॅटरी. अरे वा, पराठे भारी आहेत, या खायला. पराठा बघतो. पाणी पिया पराठे खा, उद्या उपवास आहे. चलो खाते, बाय बाय. ये देखो ये पूरी आडवी पेटी पड़ गई. करती है का नाही बोल. आशिक अर्धी पेटी पडले. देखतो आता जेवण झालेलं आहे आणि सगळ्यांना उपवास लागलेला आहे. तर बघू, सर्व्हिसिंग चालू आहे. आता आम्ही किती आहेत रे, 10 जण आहेत ना, 10-11 जण आहेत. चलो चलते. चला रे, चला उठा, चला रे, बम बोले दिलकराज कोले. हा चढता बॉटल भेटल्या 20 रुपये, 40 रुपये टॅक्स लावून. आता वर आलो तर काय टॅक्स द्यायला लागतो. विहीर भेटले आणि विहिरीला किती पाणी आहे रे, 40 फूट. आईला बरीच मोठी आहे. तो तिथं मल्याचा मासा आहे तो बघ, दिसतो का तुम्हाला? दिसलं मला पण सांगा. काय बघता, चला मासा नाही खायचा आता, 2 दिवस उपाशी. चला उद्या, आज शिवरात्रीचा, महादेव, आज शिवरात्रीचा, उद्या गुरुवार, उपवास येतं. काय हे बघा, पाणी इम्पोर्ट एक्सपोर्ट, पाणी वाटप, पाणी आहेत वर, दुकानं आहेत. या तुम्ही, टॅक्स लावून भेटेल तुम्हाला मस्त 40 रुपयाला एक बॉटल. काय चालतंय आज. चला वर जाऊ. हां थोडासा पुढं आम्हाला 20 रुपयात दिली, पहिली 40ला घेतली. थोडासा पुढं आलो तिथं बोलतो 20 रुपये. जाऊ दे आता, काय करणार, चालतंय. भांग पेले ना आम्ही, चालायचंच ते. शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है, जाने दो, चलते अभी आगे. हा मित्रांनो, फायनली 11:30 वाजलेत. हा याला बोलतात चिमणी खडा बोलतो त्याला. याची हिस्ट्री काय आहे? दगडाचं नावच चिमणी खडा आहे. याची हिस्ट्री काय आहे? असं बोलतात देवांच्या काळात चिमणीने आणून टाकला आहे. आता काय खरं काय आम्हाला नाही माहीत. काय करा आम्हाला नाही माहीत, पण मोठा आहे बघा ना, किती मोठा आहे, भरपूर मोठा आहे, भारी आहे. पण एवढा मोठा दगड दिसला नव्हता कुठं आम्हाला, पण दिसला आता. हां चिमणी खडा बोलते उसको, चिमणी खडा काय तरी असं. जाऊन दे आपल्याला काय, आपण चालले पुढे. चला बघितला पास झाला बाई, पुढे जाऊ. बघू मागे येत आमचा ऋषीबाई हमारे पीछे. हां आता जरा बरं वाटतंय, घाम नाही येत. 12:30 वाजले बहुतेक. चला पुढच्याही साऊंड आणलाय, मस्त गाणी आहेत. आता किती लांब आहे बघू. 12:30 वाजले, चालू गेला तेव्हापासून 1.5 तास झाला मला वाटतं. 1.5 तास चढतोय आम्ही. चलो बाय बाय. फायनली पोहोचले ते. तिकडे जायचं आम्हाला, ती शेवटची दिसते का, तिकडे जायचे. मंजिला भी बाकी है. हाँ मंजिला भी उधर तक बाकी आहे. इथं रेस्टरूम आहे, नाश्ता पाणी आहे, काय करायचं करून घ्या. आम्ही करून आलो. एवढा वर जायचं अजून काय नाही, थोडासा 1 तास लागेल फक्त, जास्तीत जास्त काय नाही. आरामात करू, दम लागलाय पण काय नाही, भेंडी करू कसं पण. हे साले चुत्त्या लोक साला येतात फिरायला ना, घाण करून जातात. वाय झेड कुठले. असं बसा ना निवांत ना, जा ना. एवढी लोक थांबलं. हाय सर, हाव तर जोस बॉय. ए बॅग कुठे, पेटी पडली काय? चलो पाणी पिते जाते, पाणी पिते और जाते. किती वाजलात? 12:40.
12:40 झालं. 1-1:30 पर्यंत पोहोचू बहुतेक. बघू. बाकीचे लोक तर मागे आहेत. मोस्टली 70% चढलोय. हा मस्त दिसतं ना जरा. हे बघा खाली दम लागला. चला दम लागला पण मजा येते. जेवढा वळवळ चाललोय तेवढा बरं वाटत चाललाय. आणि स्टेप पण आता मोठ्या मोठ्या आहेत. पर मजा आ रहा है बेहंडी. चलो चलते. बाय बाय. हा पोरा हो फायनली पोहोचलोय. इथून थोडंसं बाकी आहे फक्त. आम्ही 4-5 जण आलोय. बघा किती कुठं पाठीमागे जायचे ना. तिकडे जायचे पाठीमागे सरळ. हा घाम घाम हे सगळ्यात पहिले आलाय. नंतर आम्ही आलो 2 जण आणि नंतर आलो आम्ही दुसरं आलो. घाम निघला आला झाला पूर्ण पण मजा आली. अजून किती 10-15 मिनटं लागतील ना. 10 मिनटं लागतील. 10-5 मिनटं लागतील. जे काय लागतील ते लढाई तर जिंकलोय. थोडा बाकी आहे. भूक लागली आता परत. किती वाजलं 1:43 2:45 झालेत. 2 वाजेपर्यंत पोचू. 2:45 झालेत ना. हां 2 पर्यंत पोचू म्हणजे. आपण ते काय असेल ते. आम्ही किती आलो 1, 2, 3, 5, 6 जण आलो तर आम्ही बाकीचं 4 जण अजून खालीच आहेत. त्यांना जवळजवळ अर्धा तास लागला. अर्धा तास. आणि पाठीमागं आहे केतन पाटील, कुणाल कथोरे आणि प्रतीक भोईर. 3 पण पट्टीचे पैलवान आहेत. चला बघू पुढं काय येते. घामाघूम झालं सगळं. रेस्ट थोडीशी रेस्ट आणि त्यांना येतपर्यंत आणि मग परत चढू. मजा आली पण. हां ते आल्यावर ते पण 15 मिनटं थांबतील. ते आल्यावर लगेच निघू आम्ही. ते थांबतील तर आम्ही थांबून पुढं थांबू मग म्हणजे आम्हाला डबल रेस्ट. चला खूप सारं चालून आम्ही इथपर्यंत आलोय. आता लोक झोपलेत असेच उद्यासाठी. सगळे असे शेकोटी पेटून वगैरे सगळे फाटे बघा असेच झोपून गेलेत. आणि पोचले आता. टेंट वगैरे पण आहेत. हां पोचले आता. बघू किती लांब आहे आता इथून. हे बघा पाण्याची टाकी येते. सिग्नल टॉवर एक आहे. जत्रा भरले. ही जत्रा उद्या भरणार. आता फक्त ते झोपलेत. उद्या चालू करणार उद्या. चलो आम्ही तर पोचलो आता. थोडा बाकी आहे. बघू पुढे. गड्यांनो फायनली पोचले आम्ही. मंदिर दाखवतो तुम्हाला. मजा आली. हे किती वाजलं 2 वाजले. 2 वाजेपर्यंत पोचलो आम्ही. फायनली पोचलोय. बघू तुम्हाला दाखवतो पुढे आम्ही काय ते. पोचलो आम्ही इथे बघा. आंघोळीचं पाणी गरम पाणी 20 रुपये बादली. आता आम्ही आंघोळ करू आणि मजा आणू. गर्दी आईच्या गावात गर्दी बाय. पाणी भरपूर आहे. पाण्याची कमी नाही. ही आमचे प्लेयर सगळे टीम आमची ट्रेकिंग टीम. आंघोळ तर करायची आहे. पुढे जाऊन करू. बघू पुढं. चला फायनली पोचलंय. हे बघा फोटो वाढलाय. फोट नका बघ. चालता येत नाही पण चालतंय. आजच्या दिवस चालतंय. आंघोळ केली तिथं गरम पाणी भेटतो. 50 रुपये. आंघोळ केली मस्त फ्रेश झालंय. पावडर नाही लावली फक्त हे शॅम्पू लावलं. यांनी मस्त ती माल घेतलेली आपली कुठली रे कुंभमेल्याची माल घेतलेली आहे. आणि फुल तयारी आमची चालली आता मंदिरात जायची लाईन भरपूर मोठी आहे. पण बघू आता काय येते. घातलं आता गार असं वाटतंय ना. आता असं वाटतंय काय असं चालू का काय. चला जाऊ दे. चला आपण जाऊ. चला येऊ देखो. चालता येत नाही. चालता येत नाही रे. चालता येत नाही. चाललंय तसंच. ये देखो गाइस लुंगी डान्स. शूज घातलं खाली शूज घातलं. जाऊ दे फेकून. इथं बाजूला एक मंदिर आहे. तिथं सगळी लोक झोपलं म्हणजे आज आराम करून उद्या जातील. इथं फक्त आम्हीच वेगळे आहेत रे. लुंगी डान्स
घातलंय तर खरं असं आणि लोक बघतात आमचेच बघतात हे बघा बॅग घेतले आतमध्ये जीन्स घातले आणि आतमध्ये आणि लुंगी आता धरून चाललाय चलो हे बघा इथं जायचं आपल्याला मस्त देवाचं दर्शन होईल आज सकाळी सकाळी आता वाजले 3 गर्दी बघा हा बघा 3 वाजलं ही गर्दी किती आहे सगळी बघतात सगळे बघतात आमच्याकडं ये कौन है ये अन्ना किधर से आए है ए अन्ना ये अन्ना किधर से आए सगळी बघतात चाललंय आता बघू चला गर्दी तर भाई आतापासूनच गर्दी रात्रीपासूनच गर्दी पुढे जाऊन आणि मग करू बाकीचा काय असेल ते डोल्यावर येतो डायरेक्ट सगळं सब हमको ही देख रहे अन्ना लुंगी में जा रहे हात पे लेके लुंगी हातात धरले वर सगळे लुंगी हातात धरले सगळी बघतात लोक तर हे बघा गर्दी इथून खालपर्यंत आहे मंदिर अजून खालीच आहे आम्ही इथं शूज वगैरे काढलेत बॅगा वगैरे इथंच ठेवल्यात आणि इथून पुढे जायचं आहे बॅगा वगैरे आम्ही इथंच ठेवल्यात आणि आता इथून पुढे जायचं आहे आम्हाला इथून पुढे जायचं आहे तर आता बघू इथं सगळं बॅगा काढल्यात शूज काढलेत शूज वगैरे इथंच ठेवल्यात तर इथून पुढे जायचं आहे आम्हाला तर कसं जायचं बघू आता जवळजवळ पोचलोय आम्ही आमचे महाराज येत आहेत महाराज आल्यावर आम्ही त्यांचा अभिषेक चालू आहे त्यांचा अभिषेक झाला की मग आम्ही जाऊ आतमध्ये हे इथून एंट्री आहे आणि त्या तिकडून एवढी गर्दी आहे ही जाम मागून गर्दी आहे जाम म्हणजे जाम मागून जवळजवळ 1-1.5 तास लागेल तर इकडं जायचं आम्हाला बघू आता आमचे महाराज येत आहेत महाराज आल्यावर बघू आम्ही काय करायचं ते चला भेटू नंतर आता मोबाईल तर अलाउड नाही पण इथं आता मला महाराजाला फोटो काढायचा होता म्हणून चलो फायनली पोचलो आहे बघा हे मंदिराचा गाभार आहे हे आमचं लुंगी डान्स आता इथून आम्ही आतमध्ये जाणार आहे तुम्ही पण दर्शन घ्या हेच तर स्टार्टिंग आहे आपल्या नंदी सवारी इथून पुढे जायचं आहे आपल्याला एवढंच दर्शन घेऊ मस्त पिंडीला हात लावून हा गाभार आहे पूर्ण चाललोय चलो जाऊन भेटू पुढे डायरेक्ट चलो मित्रांनो काय सांगू एवढं भारी दर्शन झालं ना पूर्ण लाईफमध्ये असं दर्शन आम्ही केलं नव्हता पहिले दर्शन करून आलो नंतर गेलो अभिषेक करून आलो हे बघा सिंचनना आमचा कधीच झाला नव्हता मजा आली जाम मजा आली पैसा वसूल काम आहे बघा माझा पुसून गेला ते घामामुळं पुसून गेला आतमध्ये गरम होत होता ना घामामुळं पुसून गेला दाखव पूर्ण आम्ही ते तिथे पाठीमागं बसलो होतो ते बसलेत ना तिथे बसलो होतो तिथून आम्ही पूर्ण अभिषेक वगैरे केला पूर्ण केला पूजा वगैरे केली आम्ही पूर्ण खूप मजा आली आणि असा कधीच केला नव्हता लाईफमध्ये पहिल्यांदा केला एवढा भारी कधीच झाला नाही दर्शन आमचा पूर्ण अभिषेक केला म्हणजे आजच्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी असा अभिषेक करायचा आम्हाला मस्त वेळ भेटला आणि एवढा चान्स भेटला आम्ही चान्स चुकवला नाही केला पूर्ण खूप भारी वाटला आता तुम्हाला जातो आम्ही आता कारण खरं सांगतो आयुष्यात कधी एवढं भारी आम्ही दर्शन केला नव्हता मस्त अभिषेक करून आम्ही उठणं वगैरे लावून टिक्का वगैरे लावून भस्मा वगैरे सगळा प्रॉपर अभिषेक केला आम्ही मस्त खूप मजा आली आणि परत भेटू चला आता दुसरीकडं कारण आता मजा आली खूपच मजा आली काय सांगू आता सांगताच येत नाही का एवढं भारी ना म्हणजे आजचा दिवस पहिल्यांदा आला आयुष्यामध्ये कधीच म्हणजे आजच्यासारखं झालं नाही असं दर्शन कधीच झालं नाही एवढा शिवरात्री गेला पण आजच्यासारखी कधीच मजा आली नाही एवढं भारी झालं दर्शन एक नंबर चला आता जातो आम्ही करून घ्या तुम्ही पण दर्शन करून घ्या खूप छान वाटलं तिथं पाठीमागे आता गर्दी कमी आहे पण तरी पण आता गर्दी वाढत चालली 4 वाजले बाय बाय आता भेटू पुढे चला बाय बाय आता आम्ही मारतो एक्झिटवरून चाललो आता आम्ही बाहेर परत मजा आली चलो भेटू आता डायरेक्ट पुढे सर्व झालं आहे बॅगा पण घेतल्या खाली स्पोर्ट्स शूज लुंगीच्या खाली स्पोर्ट्स शूज काय करायचं आता काय आता घालायला लागतं आता काय आणि जमत नाही चालायला ते लुंगी अशी घेऊन चालायला लागते लुंगी चला आता मार्केट फिरू काय काय दाखवतो तुम्हाला गर्दी बघा हे उपवासाचा शेंगा रताळी गर्दी बघा हालून जाऊन आलो हे गर्दी बघ किती पूर्ण वरपर्यंत आहे खूप मोठी आणि याच्या पूर्ण खालीपर्यंत आहे ही लोक मस्त तुम्ही पण आलं तर दर्शन डायरेक्ट होईल तुमचं म्हणजे डायरेक्ट मूर्तीला हात लावू शकता तुम्ही पिंडीला डायरेक्ट बघू आम्ही आता घेतो उपवास आता आमचा आहे उपवास
बसायचा घेतो काहीतरी रताळी नाही तर शेंगा. इथून एंट्री आहे, लाईन सुरू होते. त्याच्या बाहेर पण लोक उभी आहेत. हे बघा गावात एवढी गर्दी आहे रे बा. इथपर्यंत आहे तिथपर्यंत, इथून तेवढी आतपर्यंत तुम्हाला दाखवली तेवढी लाईन आहे. मुख्य दर्शनाकडे 2 मोफत. चला हे देखो आपले अण्णा लॉंगे. काय भारी वाटलं ना, म्हणजे पूर्ण दर्शन घेतलं आम्ही. पूर्ण तिथे मस्त मागे बसून अभिषेक केला. हे बघा मित्रांनो, श्री क्षेत्र भीमाशंकर सुलतान फर्स्ट कमानी पहिली इथून स्टार्ट होते पूर्ण. आणि आता लाईन वाढत चालली. सकाळ पण झाली, आता 6:30 वाजलेत. ही लाईन आता 5पर्यंत गेली. हे बघा पूल आणि आतपर्यंत लाईन आहे. म्हणजे यांना आता जवळजवळ 3-4 तास तरी लागतील. आणि आम्ही पण आता कपडे चेंज केलेले आहेत. आपला बॅक टू द टी शर्ट घालून आता परत उतरायची आहे आम्हाला. एवढा आता तुम्हाला सकाळचा व्ह्यू दाखवतो. रात्रीचा तुम्ही बघितला तर सकाळचा व्ह्यू दाखवतो. हे बघा, चला जाऊया मग आता. हे बघा सूरज निकलने वाला आहे. अभी सूरजचा तयार आहे. चला जाऊ आता घरी. बॅगा घेतल्यात, जड झाली आता बॅग जरा. मग अशी अर्धा किलो होती, आता 1 किलो झाले. जास्त झाले मला. ते बघा आता लोक यायला लागली, दुकानं टाकायला लागली. उजेडलं आहे बघा. सूरज दादा आ गए. 10ला प्रसाद आहे, 10ला प्रसाद. अजून काय पाहिजे? 10ला प्रसाद. लाल शेवे सगळं प्रसाद येईल. आया भ्या सगळा. हा बघा एवढाच बाजार आहे, जास्त बाजार नाही. बाकी सगळं आहे. आता आम्हाला परत इथून चालत जायचं आहे. तुम्हाला दाखवतो आता आलोय कसं आम्ही. रात्रीचा तुम्हाला दिसला नाही पूर्ण दरी वगैरे घाट वगैरे काय दिसणार नाही. म्हणजे आम्ही कसं चालतोय आम्हाला पण माहीत नव्हता. आता जाताना दाखवतो तुम्हाला. बघा जाताना बघा कसा घाट होता ना, कसा काय होता. म्हणजे आम्ही पण बघू, तुम्हाला पण दाखवतो म्हणजे आम्ही पण बघू. चला बघा समोर कसला भारी नजारा आहे. हे सामनेवाला नजारा हे पूर्ण डर आहे. आम्ही इथं बसतो होतो का रात्री. 7 वाजता बघ गर्दी. हाय मित्रांनो, हा नजारा बघा. फुल लॉन एक नंबर दिसतंय. ते बघा ते तिथं गेलो होता तिथं तो एंड टाईम. आहे बघा काय नजारा. इथं थांबलो होतो आम्ही काल. इथं थांबलो होतो ते दाखवतोय. बघा बाकीचे गेले, आम्ही 5 जण राहिले फक्त, लुंगी गँग. बाकीचे लोक गेले. आम्हाला ते दर्शनासाठी खोप काहीतरी काय करायला लागलं म्हणून मग बाकीचे लोक गेले. आम्हीच थांबलोय. आम्ही 5 जण मागे राहिले. हे बघा काही नजारा आहे राव, एक नंबर. इथून भरपूर आलो पण काहीच वाटलं नाही, कारण उतरताना काहीच वाटत नाही. हे पायवाट बघा कशी पायवाट. एकच माणूस जाऊ शकतो फक्त, अशी पायवाट आहे. एक नंबर आहे बाय. हा नजारा बघा. ये देखो इन वादियों में हम खो गए. कभी पहुंचेंगे क्या मालूम. 7 वाजता निघालो तो. आता किती वाजता तिथं उतरतो बघू. फुलान डोंगर. चलो बघा कुठून आलो आम्ही. अजून एवढं जायचे, भरपूर जायचे. हे इथून हो तिथपर्यंत एवढा खाली जायचे अजून. आणि त्याच्या पण पलीकडे जायचे. तेव्हा तिथं दिसतंय का काय. चला दाखवतो नंतर. चला पुढं त्याच्या पण पलीकडं तर तिकडं जायचं एकदम इकडे. वरून एवढं तर आलं आहे, अजून खाली जायचं आहे. आणि परत त्या जंगलातून असं होऊन ते तिकडं जायचे. ह्याच्या गावात ते बघूनच डोका फिरला. चलो चालतंय आता, काय झालं तर आहेच. आहे बघा रात्री इथं थांबलो होतो ना आम्ही. तो पॉईंट रात्री थांबलो होतो तो पॉईंट. ए भाई ए कुठे गेला, कुणाला कुठे गेला त्याचा मित्र. रात्री दिसली, आता दिसते बघ. रात्री इथंच बसलो होतो. आणि आता गर्दी एवढी वाढली ना भाई, खतरनाक. हे काय माकडा पण आलेत. माकडा पण आलेत. कुठे गेला तो आमचा एक माकड वर आहे, त्याला आला दाखवतो. हो ना दिसतात का कुठं ते तिथं लोक चढतात बघा.
अरे भाई 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 कमी वर गया हा इला पार पाय कापायला लागलो. अरे भाई जाम घाम निघला बा. बेकार बेकार काम. किती वाजला? पावणे आठ वाजलं. 7 वाजता स्टार्ट केला होता आम्ही उतरायला. 7 वाजता. पावणे 8 वाजलेत. किती? 8 वाजले सॉरी 8 वाजले डायरेक्ट. तिकडूनच उतरलोय पार पाय कापतात. पाय कापतात पाय. हा असं ठेव ना. असं तू जाऊन कापल बघ असं. हा असं तेवढा उतरलं. अजून तेवढा खाली जायचे भरपूर आहे. दाखवलं आता. हा तो माकडाला आमचा दाखवतो थांबा. इकडे इकडे ना. इकडे ना लवकर. हे बघा आमचा माकड. ते माकड आहेत ना यानेच सोडलेत. याचे इसके सगळे वाले हो. इसके पाणी दे ना. इसके ये देखो. अरे घाबरला. अरे तुझाच मित्र आहे. घाबरतो काय? तो हाय ते एक छोटू आहे. छोटूचा काय दिसते नको. तो घाबरला. त्या तोंड बघ किती भरलाय हलकट साला. बा आला 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 आला. ये दे हे बा आला बघ. तो छोटू तो पत्र फोड. अरे कुठे आहेत ते? तिकडे आहेत. हो तिथे एक. हा बा इथे एक. हा बा इथं मागं टाक. याला टाक. याला टाक. याला टाक. आयला रास माकड आहेत रे. तो बघ बार का. हे पाला कशाला घाबरतो रे बिचारा ना. घाबरतात ना ते. तुला बघून घाबरतात ना ते. चल बाद झाला. चला बघा रात्री तुम्हाला दाखवला होता ना तो मोठा दगड बर्फ. चिमणी गडा यही है वो. मायला कसला मोठा आहे. बराच मोठा आहे. आणि झाडं पण भरपूर मोठी आहेत हा पुढं. आता इथं आम्ही घेतोय खजूर ब्रेक. खजूर खातो आता इथं जरा. हे बघा याला बोलतो चिमणी कडा असं नाव आहे याचा. अजून भरपूर जायचे राजा. तुम्हाला एमर्जन्सी बसायची सोय केलेली आहे इकडं. जर प्रेशर आला तर इथं या. झाडांमध्ये नका जाऊ. मागून येऊन काय चावल सांगता येत नाही. आणि हा तुम्हाला काल रात्री दाखवलेला तो घर म्हणजे ऑलमोस्ट आम्ही पोचतोय. हा घर याच्या खाली मंदिर आहे गणपती बाप्पाचा. म्हणजे ऑलमोस्ट पोचलोच. 15 ते 20 मिनटाचा रस्ता फक्त आता. चलो. आजच्या गावात भेंडी कुठं पोचले बघा. फायनली गणपती बाप्पाच्या मंदिराजवळ पोचले. फायनली बाप्पाजवळ सुख आहे. हा इथं सुख आहे. मजा आली. जवळजवळ 9 सव्वा 9 वाजले. 7 वाजता सुरू केला होता. 9:15 वाजलं. भेंडी आवरा टाईम 2 तासात आवरा आलो नॉनस्टॉप. थोडा ब्रेक घेतला पण जास्त नाही. पण एवढं आलो. हां बरं वाटलं. चला आता बाप्पाजवळ आलो. आता इथून 10 मिनटं जास्तीत जास्त 10 मिनटात खाली तिथून बाईक घेऊन आपला घरी. असं पाय दुखतात ना दुखी आत्मा. चला आता बाकीचे 2 येतात. एक जण खाली गेलाय. आम्ही दोघे आलोत. चला जाऊ आता बाप्पाचं दर्शन घेऊन. लास्ट एंड. शपथ माझी कटकट फायनली पोचलोय. गाड्या दिसल्या बेकार दुखतात ना पाय. जाऊ दे मजा आली. 2 तास 45 मिनटाचा प्रवास. वरून खाली येताना 2 तास 45 मिनटं लागली. गाड्या दिसतात. आता आमची गाडी तिथे फायनली पोचत आहे. चलो इथे सोय गेलेली आहे मस्त. तर लास्टला पाणी फरसाण फुलां सोय. आमचा एंड झाला आहे. आम्ही जाणार. प्रसाद महाकालचा प्रसाद आहे आमचा काला घोडा. म्हणजे गाडीपर्यंत पोचलं म्हणजे एंड द ब्लॉग. पण मजा आली. मजा आली.
नाश्ता आहे. नाश्ता दिला 2 तिघं जण आलो आहे. 1 जण येतो आहे. नाश्ता करतो आणि जातो आपल्या घरा. उपवास आज उपवास केला. उपवास 2 तास 45 मिनटात पोचलो आम्ही नॉनस्टॉप. म्हणजे 5-5 मिनटाचा ब्रेक घेतला आम्ही. 2-3 ब्रेक घेतले 5-5 मिनटाचे, पण नॉनस्टॉप पोचलो आहे. आणि गर्दी तर भरपूर आहे. आता रात्रीपेक्षा जास्त गर्दी होत चालली. आता लेडीज लोक जास्त आहेत. म्हणजे आदिवासी लोक जास्त आहेत. असे लेडीज लोक, छोटी छोटी पोरं, लेडीज, बापरे असे चालतात काय माहीत. 1 नंबर मानला पाहिजे त्यांना. आदिवासी लोक आहेत चढतात साड्यांच्यात. ते पण जाऊ दे. अरे ते आत्ता चाललेत. आम्ही आता चाललो आहे घरी. बाद झाला आता 9-10 वाजेपर्यंत जाऊ. चला भेटू आता पुढच्या ब्लॉगला. आता बाय बाय. शेवटचा ब्लॉग म्हणजे आजच्या दिवसाचा शेवटचा ब्लॉग. काय भारी वाटतं ना पोचलं खाली तर. 1 नंबर दर्शन वगैरे 1 नंबर झाला. असं दर्शन कधीच झाला नव्हता. दर्शन झाला मस्त. फिरलो वगैरे. ट्रेकिंग पण झाली, दर्शन पण झाला, फिरलो पण. आणि तुम्हाला दाखवलेलं सगळं मस्त सोय केली. हे तुम्हाला रात्री दाखवलं होतं. ते सकाळी त्यांनी फराळाचं वगैरे मस्त केलं आहे. पाणी फराळा सगळा झाला आमचा. आता बस खातो आणि निघतो. चलो बाय बाय. भेटू पुढच्या ब्लॉगला. आणि तुम्हाला पूर्ण बघितलं असेल तुम्ही, आवडला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे अजून नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेत राहू आम्ही. नवीन ब्लॉग तुमच्यासाठी आणत राहू. चलो बाय बाय.